अयोध्येत साकारलेल्या श्रीराम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आज भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडली। या निमित्तानं देशभरामध्ये सर्वत्र चैतन्यदायी, उत्साही आणि भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। कोल्हापुरातील छत्रपती ट्रस्टच्या वतीनं अंबाबाई मंदिर परिसरातील श्री राम मंदिरात श्री शाहू छत्रपती महाराजांच्या हस्ते सकाळी 8 ते 9 या वेळेत युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज मालोजीराजे छत्रपती, युवराज यशराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत पंचसूक्त पोमन अभिषेक करत रामरक्षा पठण, विष्णू सहस्रनाम पठण केलं गेलं। त्यानंतर शाहू छत्रपती महाराज याज्ञसेनी राजे छत्रपती राणीसाहेब यांच्या हस्ते रामलल्लाची आरती झाली। यावेळी उपस्थित भक्तांनी जय श्रीरामाचा जयघोष केला। अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर शाहू छत्रपती महाराज यांनी भक्तीच्या मार्गानं आपण पुढे जातो तेव्हा आपण आपली दिशा ओळखू शकतो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। भक्तीच्या मार्गातून सुद्धा स्फूर्ती घेतली पाहिजे आणि भक्तीच्या मार्गाने जेव्हा आपण पुढे जातो तेव्हाच आपल्याला आपली दिशा ओळखू शकतोय आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे। अयोध्येतील राम मंदिर उभारणीत ज्यांनी योगदान दिलं अशा सर्वांबद्दल युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी कृतज्ञता व्यक्त केली। आणि आज शेकडो वर्षानंतर परत राम मूर्तीच्या माध्यमातून आज परत एकदा अयोध्यात प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आज येत आहेत म्हणून हा आनंदाचा क्षण हा देशभर आणि जगात आपल्याला सर्वांना पाहायला मिळतो। या प्रसंगी कारसेवकांच्या पासून ते कारागीर जिनी आपलं योगदान दिलेलं आहे, सगळ्या रामभक्तांच्याकडून त्यांनी जे उपकार न कळत सगळ्या रामभक्तांच्यावर केलेत याबद्दल सुद्धा आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत। युवराज मालोजीराजे छत्रपती यांनी देशात सुराज्य प्रस्थापित व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली। या देशामध्ये, या राज्यामध्ये प्रस्थापित व्हावं हीच प्रत्येक रामभक्ताची अपेक्षा असणार आहे। हा आनंद निश्चित या निमित्तानं द्विगुणित होणार आहे। यावेळी उपस्थित भाविकांनी श्रीरामांचं दर्शन घेतलं। यावेळी संयोगिता राजे छत्रपती, मधुरिमा राजे छत्रपती, छत्रपती ट्रस्टचे ट्रस्टी यांच्यासह भाविक उपस्थित होते।